कोट मी वाचला होता. तो कोट असा आहे, आय हॅड टू फॉरगिव्ह अ पर्सन हू वॉजंट इवन सॉरी, दॅट इज स्ट्रेंथ. ज्या व्यक्तीला त्याच्या चुकण्याची खंत पण नव्हती, जाणीव तर लांबची गोष्ट, त्या व्यक्तीला देखील मी फॉरगिव्ह केलं आणि तीच माझी ताकद आहे. सो इफ दॅट पर्सन इज गोइंग टू कीप ऑन मेकिंग दॅट mistake and yet you can bring yourself to forgive that person, it is not a reflection on that person, it is a reflection on who you are. That makes you a better person. And then at a certain point it does not matter, that other person does not matter. तुम्ही त्याला forgive केल्याने it is not that person's job or responsibility to reciprocate. नसतात ना लोक अशी. So just forgive it. Whether to forget or whether to trust is totally your decision. Okay, so you can forgive without forgetting. Why forgive? Yes sir. ओके का समीर सरांचा पण हात वरती आहे, तर बोला ना सर. पार्टिसिपेंट्सला रिक्वेस्ट अशी आहे का तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते लिहून ठेवा आणि आपण आज हे याच्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊयात आपण. आय थिंक दॅट विल बी बेटर. तुमचा फ्लो जो आहे ना मला तो तिथे हे वाटला. बरोबर. येस, सो दॅट विल बी अ बेटर थिंग. जर तुम्ही हे प्रश्न लिहून ठेवले किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवले तर आफ्टर ह्या सेक्शनला खूप वेळ नाही लागणार आहे. या सेक्शनला बेसिकली बोलणं जास्त, इंटरॅक्शन जास्त आहे. सो वाय फॉरगिव्ह टू लिव्ह इन द प्रेझेंट. हे बघा, पास्ट मध्ये काहीतरी झालं, ते पास्ट मध्ये झालेली चूक जी काही त्या व्यक्तीची होती ना, तिचा त्रास मला आजही होतोय. पण तो त्रास जर मी जसा मागणं पुढपर्यंत आणला, तो तसाच त्रास, तसाच राग, तशीच अँगर, रिसेंटमेंट ही जर मी इथून पुढे घेऊन गेलो ना, तर कुठेतरी इट इज गोइंग टू हॅम्पर माय ग्रोथ. म्हणजे तुम्ही असा विचार करा की समजा तुम्हाला काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा राग आला आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला राग आला ना, त्यावेळेला तुम्ही रस्त्यावरनं एक एवढासा खडा उचलला आणि तो खिशात ठेवला. दिवसातनं एकदा तरी असं होतं की आपल्याला राग येतोच. म्हणजे काहीतरी घडतं की जर आपण रागीट स्वभावाचे असू तर आपल्याला राग येईलच. आणि प्रत्येक वेळेला असं गृहीत धरा की प्रत्येक वेळेला राग आला की तो खडा तुम्ही खिशात ठेवला आणि खिशात ठेवल्यानंतर ते खडे साचत गेले, साचत गेले, साचत गेले, तुमचे सगळे खिसे भरून गेले आणि एवढे एवढे खडे तुमच्या सगळ्या खिशांमध्ये आहेत. साधारणतः 10 किलोचे खडे आता तुम्हाला घेऊन चालायचं आहे. तुमचं चालणं सुखकर राहील का? तुमचं चालण्याचा स्पीड आधी इतका राहील का? तुम्हाला जिथपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वेळेत पोचाल का? हे सगळं ओझं घेऊन. बट इट इज युअर चॉईस ना, की कुठल्या क्षणी मी ते सगळे खडे फक्त खिशात हात घालायचा आणि ते खडे काढून फेकून द्यायचे. दॅट इज युअर चॉईस. That is living in the present. That is creating a better future from it. So why forgive? तर forgive कारण ते दगड खिशात घेऊन फिरल्याने माझाच वेग, माझीच प्रगती थांबतेय, माझ्याच विचारांची शक्ती कमी होते. तर त्या दगडांना काढून फेकणं माझ्या हातात आहे, तर ते काढून फेकून देणे. ते दगड काढून फेकून देण्याच्या ऍक्टला आपण फॉरगिव्हन्स म्हणतो. सो फॉरगिव्ह. Bring yourself to the present, release the past and move ahead without the baggage, the emotional baggage from the past. Why forgive? To heal. एखाद्या विषयीचं राग किंवा खंत घेऊन फिरणं म्हणजे एखादी जखम आहे ना, अशी ताजी ठेवून फिरण्यासारखं आहे. जर ती जखम आपली ताजी राहिली, आपण तिचं काहीच ट्रीटमेंट केली नाही आणि आपण रोज एन्श्युअर केलं की ती जखम तशी ताजी राहील आणि मला त्याचा ना ते जखम ताजी राहिली ना मला दुखेल आणि ते मला दुखलं तर मला रोज त्या याची आठवण येईल. When you forgive ना, you allowed that wound to heal. ती जखम जर हील झाली तरच तुम्ही होल अँड कम्प्लीट बनणार आहात ना, नाहीतर कायम तुम्ही जखमी म्हणून राहणार आहात. सो फॉरगिव्हिंग is an opportunity, is giving yourself an opportunity to heal. It is giving the relationship an opportunity to heal. It is giving people an opportunity to heal. And forgiving is again clearing mental spaces for positive things to come in. This emotional baggage is occupying a part of your mind, a part of your thoughts, a part of your thoughts with negative thoughts, with negativity,
राग, रिसेंटमेंट, मिझरी, या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, याच्याने तुमचं मन भरलेलं आहे. बाय रिमूव्हिंग दॅम यू आर क्रिएटिंग मोर स्पेस फॉर पॉझिटिव्हिटी. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी पाहिजे, कारण आपल्याला हॅपी व्हायचं आहे. आणि मग असं मी म्हंटलो, तर असं म्हटल्याने अचानक आपल्यामध्ये ती भावना निर्माण होते का फॉरगिव्हिंगची, किंवा असं एकदम हा आता मी सगळ्यांना फॉरगिव्ह करणार. ते जयेश सर म्हणाले खडे काढून फेकून द्या, आता मी खडा काढून फेकून देणार. तर ते खडे मुळात आहेत याची पहिले जाणीव व्हायला पाहिजे. ते खड्यांमुळे माझी प्रगती, माझी ग्रोथ, माझा स्पीड कमी होतं याची जाणीव व्हायला पाहिजे. ते खडे काढता येऊ शकतात ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. आणि ते काढण्याची ऍक्शन ही मला घेणं गरजेचं आहे, आणि घेणं शक्य आहे हा विश्वास बसणं पण गरजेचं आहे. सो हाऊ टू बी फॉरगिव्हिंग इज बेसिकली, ते वेटिंग रूम मॅनेज करता का प्लीज? तर ही भावना, ही क्षमा करण्याची भावना जी मनात जागृत करायची आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर पहिले तर हे जाणून घ्यायला लागेल की आपल्याला क्षमा करायची गरज काय आहे. म्हणजे आतापर्यंत आपला जे काही संवाद हा झाला, तर इट वॉज अबाउट दॅट ना, की व्हाय वी नीड टू बी फॉरगिव्हिंग, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे मला फायदे काय, त्याचे मला नुकसान काय आहे. शिफ्ट द फोकस फ्रॉम द एरंट पार्टी टू युअरसेल्फ. काय होतं ना, की आपण माफ का करत नाही माहिती का? कारण आपण समोरच्याकडे बघत असतो, आणि तो किती वाईट, तो किती मला त्रास देतो, आणि तो कसा माझ्याशी खोटं बोलतो, आणि तो कसा असा आहे, आणि तो कसा तसा आहे. आपलं पूर्ण लक्ष त्याच्याकडे राहतं. पण त्याच्या विषयी मी जे काही विचार करतोय त्याचं मला काय नुकसान होतं याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतच नाही. सो फॉरगिव्हिंग ची भावना आपल्या जागृत होण्यासाठी आपल्याला त्याच्याकडनं बघा, आपलं लक्ष काढून स्वतःवरती पहिले आणणं गरजेचं आहे, की ह्याच्याने मला काय त्रास होतोय, आणि मी जेव्हा क्षमा करेल तेव्हा मला काय फायदा होईल. एम्पथाइज. बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्याला दोषी ठरवतो, पण त्याची पण काहीतरी मजबुरी असते. आय एम नॉट सेइंग इट इज एव्हरी टाइम, पण बऱ्याचदा ही असते की आपण त्याची बाजू बघितलेली नसते. कधीतरी त्याच्या बुटांमध्ये उभं राहून बघा. स्टँड इन दोज शूज, इन दॅट पर्सन्स शूज, अँड लुक ॲट द होल थिंग फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह और हर पर्स्पेक्टिव्ह. एम्पथाइज म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या जागेवरती उभा राहून त्याच्याप्रमाणे विचार करून बघा, त्याच्या बाजूनी जग बघून बघा. Revisit the act and study its relevance to the present. जी घटना घडलेली असते त्या घटनेकडे जाऊन पुन्हा त्या घटनेचा विचार करा, ती घटना आठवा, आणि त्याचा आज काही रिलेव्हन्स आहे का याचा विचार करा. हो, मला एका मित्राने एकदा अपमानित केलं होतं. आज ना तो मित्र आहे, ना ज्या लोकांसमोर त्यांनी माझा अपमान केला होता ते आहेत. आणि मग मी अजूनही का बरं त्याच्याविषयी राग घेऊन बसलेलो आहे? आज मला त्याचा फरक पडतोय का? हो, माझा मित्र माझी कार घेऊन गेला होता, ती घासून आणली. भलेही मला इन्शुरन्स मिळाला असेल, काही असेल, पण ती गाडी जशी होती तशी परत झाली नाही. आज ती गाडीही नाहीये. आज तिच्यापेक्षा 10 पट महागडी गाडी माझ्याकडे असेल, माझ्याकडे 10 गाड्या असतील. त्यावेळेला ते घडलं, त्याचा राग मी आज का घेऊन बसलोय? माझा एक मित्र होता, मी जेव्हा हे सुजय हॉलिडेज नवीन नवीन चालू केलं होतं त्यावेळेला, आणि मला एक नवीन मोबाईल घ्यायचा होता. तर तो आला आणि मला म्हणाला की अरे, तू नवीन मोबाईल घ्यायचा आहे, तर तू हा एक्सचेंज मध्ये देतोयस ना, तर त्याला म्हणा 2 दिवसांनी देतो, आणि 2 दिवस तो मोबाईल मला वापरायला दे म्हणाला. म्हटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर त्या दुकानात गेलो, त्याच्याच ओळखीचा होता. मी नवीन मोबाईल घेतला. जुना मोबाईल त्याला म्हटलं की हा तुला 2 दिवसांनी आणून देईल. त्यानंतर तो दुकानदार मला सारखा फोन करायचा, अरे तो मोबाईल त्याने आणून नाही दिला, अरे तो मोबाईल त्याने आणून नाही दिला. मी याला महिनाभर फॉलोअप केला, यांनी काही तो मोबाईल जमा केला नाही. एक दिवशी फायनली मी गेलो आणि वैतागात त्या माणसाला पैसे देऊन टाकले. आणि मला खूप राग आला. मला ना खूप असं संताप झाला की अरे, ह्याच्यामुळे आज तो दुकानदार मला 10 वेळा पैसे मागायला फोन करतोय. कुठेतरी माझी इज्जत जाते ना या गोष्टीत. आणि हा 2 दिवसात म्हणाला होता, आणि ह्यांनी मला या अडचणीत आणलं, आणि त्या गोष्टीचा मला प्रचंड राग होता. ही गोष्ट आहे साधारणतः 20 वर्षापूर्वीची. आज जर मी त्या घटनेला जाऊन
मी ती आठवली, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ती आठवण मला आली. आजही मी जर त्याच्याविषयी राग घेऊन बसलो, तर मी त्याचा रिलेव्हन्स आज आहे की नाही याचा विचार करायला पाहिजे. आज तो जो मित्र होता तो तेव्हासारखा राहिला नाहीये. ही हॅज चेंज्ड. त्यावेळेला त्याची काहीतरी मजबुरी होती. तो बदललाय, त्याची परिस्थिती बदललेली आहे, आणि त्याच्यानंतर मी आतापर्यंत 25 मोबाईल बदलून झाले असतील. तर मग ते तेव्हाचा त्याच्याविषयीचा राग मी आज धरून ठेवण्याची काही गरज आहे का? आज मी ते रिलीज करायला पाहिजे, हा विचार मी करायचा आहे. लर्न टू लेट गो. कधी कधी ना गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट एस्पेशली रिपेअर होणार नाहीये त्याच्याविषयीचे खंत बाळगण्यात काही पॉइंट नाहीये. लेट सम थिंग्स गो. टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर पार्ट. तुमचं माझं भांडण झालंय असं तर नाहीये ना की मी हाताची घडी घालून उभा होतो आणि तुम्ही माझ्याशी भांडत होतात. तर टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर पार्ट. तुम्ही जर मला 4 शिव्या दिल्या तर मी तुम्हाला 2 शिव्या दिल्या. मग झालं काय की 4तनं 2 गेले, तुम्ही 2, तुमचे 2 माझे 2 ते इक्वल झाले, मग विषय 2च शिव्यांचा उरला ना. मग एवढा काय राग मानत बसलोय मी त्याचा. तुम्ही जर तुमचं आणि माझं भांडण झालं तर त्याच्यातली मी जर माझ्या बाजूची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर ऑटोमॅटिकली माझ्या मनात तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण कमी होऊन जाते. अँड आय लर्न टू बी फॉरगिव्हिंग अबाउट यू. बी काइंड इन्स्टेड ऑफ राईट. दरवेळेला मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्फला उचलणार नाही. इट डज नॉट वर्क एव्हरी टाइम. कधीतरी आहे ना, इतरांसाठी, कधीतरी स्वतःसाठी, कधीतरी कुठल्या तरी भल्यासाठी म्हणून आपल्याला ती टर्फलं उचलावी लागतात. जर माझ्या वर्गात त्या शिक्षकांनी सांगितलं की जर जयेश तळेगावकर तू ही टर्फलं उचलली नाहीस तर मी या सगळ्या वर्गाला शिक्षा देईल, आणि मग मी जरी ती टर्फलं टाकली नसतील तरी मी उचलली, तर आय विल डेव्हलप अ फॉरगिव्हिंग ॲटिट्यूड. बिकॉज आय एम बीइंग काइंड, आय एम थिंकिंग अबाउट अदर्स. इट इज नॉट नेसेसरी दॅट आय बी राईट. त्यावेळेला जर मी हेका धरून बसलो, मला काही फरक पडत नाही पूर्ण वर्गाला मार बसला तरी, पण मी केलं नाही त्यामुळे मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. हा स्वभाव मी जेव्हा, हा ॲटिट्यूड मी सोडून देईन ना, त्यावेळेला आय विल बी मोर फॉरगिव्हिंग. आणि रिमेंबर युअर ओन मिस्टेक्स. दुसऱ्यांच्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात, स्वतःच्या चुका आपण पाहिल्या पाहिजे. जर मी स्वतःला माझ्या एखाद्या चुक्यासाठी माफ करू शकलो तर मी दुसऱ्याला त्याच्या चुकांसाठी माफ करू शकतो. आपण म्हणतो ना की हो मला वाईट वाटलं. मला आठवतं की मला मार्क कमी पडायचे तर आई खूप ओरडायची आणि आई मला म्हणायची की तू कसं काय एवढा शांत बसू शकतो. आणि मी विचार करायचो की अरे मी शांत बसू शकतो, मी आता करू काय. आता कमी पडले, वाईट वाटतं, आता मी काय चेहऱ्यावरती लिहून फिरू का कपाळावरती गोंधळून फिरू का असं नेहमी तोंड लटकवून फिरू. हे बघा, वेन यू रिमेंबर युअर ओन मिस्टेक्स ना, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट यू आर डुईंग. की समोरच्याला वाईट वाटत नाहीये, बेशरम आहे तो, तरी सुद्धा माझ्या समोरनं रोज जातो असं आपल्याला वाटतं. पण मी जर माझ्या चुकांचा विचार केला ना की माझ्या हातनं काय काय चुका झाल्यात आणि तेव्हा मी कसा वागलोय, त्यावेळेला आपल्याला कळेल की समोरच्याची जर चूक झाली तर ती का झाली आणि त्याच्यानंतर तो ज्या प्रकारे वागतोय तो का वागतोय. अँड इट विल बिकम इझियर फॉर मी टू फॉरगिव्ह. आणि फोरसी द फ्युचर बिफोर फॉरगिव्हिंग. मी तुम्हाला क्षमा केल्यानंतर किंवा मी माझ्या मनातनं ही रागाची भावना, ही सुडाची भावना मी काढून टाकल्यानंतर माझं फ्युचर कसं होईल हे जर मी आज बघितलं, आज जर त्या फ्युचरची कल्पना केली